ॲक्च्युली काय झालं की मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो. बेसिकली ते प्रोजेक्ट माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं. ते आमच्या कंपनीत म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीमार्फत ते करणार होतो. बेसिकली काय ना, त्या प्रोजेक्टमुळे अनेक अनाथ मुलांना आई मिळाली असते आणि अनाथ स्त्रियांना त्यांचं कुटुंब, त्यांना मातृत्वाचं सुख मिळालं असतं. आणि हा फक्त एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू नव्हता, खूप मनापासून असं. आणि आत्ताच मला असं कळलं की त्यासाठी मला फंड्स मिळणार नाही आहे. सो बस एवढंच. सर, माझं नाव आदित्य अहिल्या. सर, बेसिकली माझं प्रोजेक्ट. एक मिनिट, आमचे मेन इन्व्हेस्टर अजून यायचे. ओके सर. तुम्ही तुमच्या नावापुढे आडनाव लावत नाही का? आणि तुमच्या फॉर्म मध्ये पण तुम्ही आदित्य अहिल्या असं नाव लिहिलंय. येस सर, अगदी बरोबर आहे. मी माझ्या नावापुढे आईचं नाव लावतो कारण मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे सर. इनफॅक्ट मला माझ्या आईसारखंच व्हायचं आहे. आणि म्हणूनच मी माझ्या नावापुढे माझ्या आईचं नाव लावतो. वाह, ही तर खूप छान आणि अभिमानाची गोष्ट आहे. बरं, तुमचं प्रोजेक्ट काय आणि आयडियाज काय तुमच्या, जरा थोडक्यात सांगू शकाल? येस सर, सांगतो. सर, हा प्रोजेक्ट बेसिकली वा, तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालंय आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये पण दम आहे. आम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी तयार आहोत. हो, आम्ही तिघही तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहोत. आता राहिला किर्लोस्कर मॅडम यांचा प्रश्न. त्यांनी तुमच्या प्रोजेक्टला मंजुरी दिल्याशिवाय तुम्हाला फंडिंग मिळणं अशक्य आहे. मला हे प्रोजेक्ट मान्य नाही. या काय बघ, कशी झाली मीटिंग? काही नवीन इन्व्हेस्टमेंट प्लॅन वगैरे? पहिल्या काय मिळतं तुला हे सगळं करून ग? हा, काय मजा येते का तुला? नेमका प्रॉब्लेम काय तुझा आई? प्रीतम, काय काय झालंय? काय एवढं चिडताय काय तुम्ही? सांगा तरी. तू थांबा, तू थांब, मला आईशी बोलायचंय. तर तुला तो प्रोजेक्ट करायचा नव्हता, मान्य आहे, ओके. अरे पण तो जर स्वतःच्या हिमतीवर काही करू पाहतोय तर त्याला का आडवी येतेस तू? तुझ्याकडे पैसे मागितले होते का त्याने? तुझ्या भरोश्यावर बसला होता का? नाही ना. अरे तू नाही म्हटलीस, तो निघून गेला. बरं, त्याचा प्रोजेक्ट मी करतो म्हटल्यावर मला नाही करू दिलंस, त्याला नाही करू दिलंस. का सारखा सारखा आडवा येतेस ग तू? प्रीतम, बस आधी, बस बस, पहिल्यांदा बस. हे बघ, तुला जे काही बोलायचंय ते तू शांतपणे सुद्धा बोलू शकतोस. अहिल्याशी या पद्धतीने तू बोललेलं मला आवडणार नाही.
मला पण नाही आवडत तिच्याशी असं बोलायला. आई आहे ती माझी, पण ती भाग पाडते हो हे सगळं करायला, हे मोठ्या आवाजात बोलायला. मग बाबा दादावर अन्याय होतोय. नाही मान्य आहे मला, त्याच्याकडून काही 2-4 चुका झाल्या असतील, पण म्हणून काय आयुष्यभराचे दुश्मन असल्यासारखे वागणार आहे का त्याच्याशी? म्हणजे हिला त्याला मोठंच होऊ द्यायचं नाहीये का? जोपर्यंत तो आईच्या हाताखाली होता ना तोपर्यंत सगळं ओके होतं. जरा त्यांनी काही इंडिपेंडेंट व्हायचा विचार केला तर हिला नाही आवडलं ते. तुला काय भीती वाटते का की दादा तुझ्यापेक्षा मोठा होईल म्हणून? प्रीतम, प्रीतम काय बोलतोस तू? अरे कुठल्या आईला आपली मुलं मोठी झालेली नाही आवडणार? बाबा अहिल्या देवी किर्लोस्करलाच आवडत नाहीये. दिसतंय ना, सगळं क्लिअर दिसतंय आता. प्रीतम, आईंशी बोलताय तुम्ही, जरा जपून बोला. मी पुरेपूर प्रयत्न करतोय आईशी जपून बोलण्याचा, कळलं? पण ना मला आता कंट्रोल होत नाहीये. मनमानी करावी माणसाने, पण केवढी एवढी. अँड द सॅड पार्ट इज की तिला फरकही पडत नाही तिच्या वागण्याचा. हो, नाही पडत मला फरक. कोण मोठा आहे कोण छोटा आहे, कोणी काय करावं काय करू नये ह्यानी मला काहीही फरक पडत नाही. किंवा माझ्या बोलण्याने कोणाला काय वाटतं किंवा काय वाटत नाही, किंवा कोण माझ्याबद्दल काय बोलतं किंवा काय विचार करतं यानी मला फरक पडत नाही. मी अहिल्यादेवी किर्लोस्कर एका रात्रीत झालेले नाहीये. खूप कष्ट करून एक एक पैसा जोडून ही कंपनी उभी केली आहे आणि याचे निर्णय मी घेते. त्यामुळे मला सल्ले देण्याचे प्रयत्न करू नका.